नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकणार आहोत तू ही रे मितवा भाग 23. चला तर खूप दिवसांनी कथेला सुरुवात करूया. आता मी मनाशीच ठरवली, काहीही झालं तरीही ह्यांचा विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण कधीकधी परिस्थिती खूप वाईट असते. त्यावेळी रक्ताची नाती सोडून मायेची नाती बंध जोडतात. तेच बंध, त्यांची तीच सावली आपल्याला कदाचित नवे मार्ग दाखवतात. कदाचित माझ्यासाठी ही चालून आलेली एक नवी संधी होती आणि मी तिचं सोनं करायचं मनापासून अगदी ठरवलं होतं. दादा, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवत आहात तर मी तुमचा बिझनेस सांभाळू शकतो. हां, परंतु काही अडलं, काही चुकलं तर तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे. माझ्या चुका मला दाखवून वेळेला माझा कानसुद्धा पिळला पाहिजे. आहे का तुम्हाला मंजूर? मी माझ्या परीने बेस्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, मी म्हणालो. दादांनी माझ्या हातावर प्रेमाने आपला हात ठेवला. त्यांच्या त्या स्पर्शात मला जाणवले त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे ते. काही वेळेला शब्दांपेक्षा आपुलकी, मायेचा स्पर्शच आपल्याला मनापासून सुखावून ठेवतो. त्यांचा तोच विश्वास मला पुढचं पाऊल टाकायला हिंमत देऊन गेला. ती मला स्वतःला सिद्ध करायला मिळालेली एक नामी संधी होती. माझा गेलेला, हरवलेला आत्मविश्वास मला त्यामुळे परत मिळाला. मला एक गोष्ट मात्र समजली, मी जर स्वतःवर आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून काम केलं तर मला काहीच अडचण असणार नाही. त्याच्या जोडीला मनात आता हिंमत होती आणि त्याचबरोबर जिद्दही होती. पुढचे 3 महिने ते व्यवस्थित रिकवर होईपर्यंत मी त्यांचा बिझनेस अगदी व्यवस्थित सांभाळला. मी माझं काम अगदी चोखपणे बजावले होते. आता मी त्यांच्याच घरी राहत होतो, त्यांचाच बनून. त्यामुळे त्यांच्या दोन्ही चिमुकल्यांना माझा चांगलाच लळा लागला होता. सोबत मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी चिंटू आणि माझे छोटे पोलादी सवंगडी यांनाही भेटायला जात असे. मी माझ्या जगात माझ्या परीने खूप खुश होतो. परंतु तरीही दीदी आणि छुटकी यांची आठवण जीवाची तगमग अक्षरशः वाढवत होती. त्यांच्या आठवणीने जीव लाहीलाही व्हायचा. तरीही मी माझ्या मनावर परिणाम होऊ देत नव्हतो, खचून जात नव्हतो. कारण आता खचायची वेळ मुळी नव्हतीच माझ्या हातात. ते मोठ्या मनाने पती पत्नी म्हणजेच मिस्टर राहुल दाते आणि रेश्मा दाते होय. राहुल दादांनी मला भावासारखं प्रेम दिलं तर रेश्माताईने मला छोटा भाऊ मानून माझ्या चुका आपल्या पदरात अगदी अलगद झेलल्या. 3 महिन्यांनी राहुल दादांनी आपले ऑफिस जॉईन केले. माझं काम तर पाहून ते थक्क झाले. त्यांना त्यांचा बिझनेसमध्ये खूपच नफा मिळवला होता. अनेक मोठमोठ्या ऑफर मी स्वीकारून त्यांच्या बिझनेसला एक उंच ठिकाणी नेऊन ठेवलं होतं. खरं तर माझ्या बाबांना मी बिझनेस करताना खूप जवळून पाहिलं होतं. तोच अनुभव माझ्या कामाला आला होता, असे त्यांचे मत होते. खरं तर हे सगळं शक्य त्यांच्या विश्वसनीय प्रेमामुळे, त्यांच्या विश्वासानेच झाले होते अन थोड्याफार अनुभवाने सुद्धा. राहुल दादांची छोटी चिमणी रुपल हिचा त्या दिवशी 6वा वाढदिवस होता. घरात छोटीशी पार्टी ठेवण्यात आली होती. संपूर्ण घर फुलाने आणि रोषणाईने सजवण्यात आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता. राहुल दादांचा छोटा प्रिन्स रुंश तर खूपच खुश होता आणि रेश्माताई तर खूपच आनंदात होत्या. केक कटिंग झाले. त्यानंतर सगळ्यांची जेवणं होत होती. मी माझ्या परीने रुपलसाठी छोटीशी बाहुली खरेदी केली होती. त्या बाहुलीचं एक वैशिष्ट्य होतं, आपण जे काही बोलू ना ते ती पुन्हा पुन्हा बोलवून दाखवत होती. तिच्यात असणारी मेमरी सगळे बोल रेकॉर्ड करून ठेवत होती. त्यामुळे ते गिफ्ट रुपलला खूपच मनापासून आवडले. सगळे पार्टी अगदी एन्जॉय करत होते. तेवढ्यात राहुल दादा बोलले, अटेन्शन प्लीज, अटेन्शन प्लीज. सगळे त्यांच्याकडे आता पाहू लागले.
आता ते काय बोलणार ह्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. कान टवकारून सगळे ऐकत होते. आता ते पुन्हा बोलू लागले. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, गेल्या 4 महिन्यांपूर्वी माझे ॲक्सिडेंट झाले होते. त्यावेळी आमच्या जीवनात एक देवदूत आला. त्याच्या प्रचंड उदारतेमुळे आम्ही वाचू शकलो. आजकाल माणसात माणुसकी दिसतच नाही. हरवले होते कुठल्या तरी वेशीवर. मात्र तो माणुसकीचा वाहता झरा आहे. त्याचे आमच्यावर प्रचंड उपकार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या रूपात मला माझा छोटा भाऊ मिळाला. रेश्मालाही छोटा भाऊ मिळाला. माझ्या मुलांना काका आणि मामा दोन्ही नाती त्याच्या रूपात मिळाली आहे. मला वाटतं आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करावं, म्हणून मी तुम्हा सगळ्यांसमोर त्याला एक छोटंसं गिफ्ट देऊ इच्छितो. त्याचा त्याने मनापासून स्वीकारावा, असं मी सगळ्यांच्या साक्षीने त्याला विनवणी करतो. माझ्या डोळ्यात नकळतच अश्रू आले. मला वाटले, आज मला सगळी नाती पुन्हा मिळाली. आज माझी रक्ताची नाती खूप 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 दूर होती, कोसो दूर होती. आणि मायेची नाती खूप जवळ, अगदी काळजाच्या आतमध्ये सामावलेली होती. सगळ्यांची चर्चा सुरू झाली. नक्की ती व्यक्ती कोण असेल म्हणून प्रत्येकजण बोलत होता. सगळ्यांना उत्सुकता वाटू लागली होती. तेवढ्यात राहुलदादा पुन्हा बोलू लागले. तुम्ही सगळेजण कान टवकारून आहात त्या मनुष्याचे नाव ऐकण्यासाठी. मला माहिती आहे तुम्ही खूपच उत्सुक असाल. मला माहीत आहे आमच्या जीवनातील ती देवदूत व्यक्ती म्हणजे मिस्टर समीर इमानदार. प्लीज समीर, पुढे ये आणि माझ्या छोट्याशा फुलाच्या पाकळीचा मनापासून स्वीकार कर. मी पुढे गेलो. त्यांनी माझ्या हातात एक गिफ्ट दिलं. मी ते सगळ्यांसमोर ओपन केलं. त्यामध्ये एक बॉन्ड होता आणि त्यात असं लिहिलं होतं की राहुल दादांनी पर्यटन स्थळ गणपतीपुळे जयगड येथे नवीन हॉटेल लॉन्च केलं होतं आणि ती दोन्हीही हॉटेल त्यांनी माझ्या नावावर केली होती. मी वाचून पाहतच राहिलो, कारण हे सर्व मला अगदी अनपेक्षित होतं, अपेक्षित बिलकुल नव्हतं. आणि त्यांच्याकडून एवढं मोठं गिफ्ट मी घेऊही शकत नव्हतो. मला स्वतःला विश्वास नव्हता की मी ह्यासाठी कॅपेबल आहे की नाही. दादा, एवढं मोठं गिफ्ट मी नाही घेऊ शकत. ह्यासाठी तुम्ही लाखो रुपये गुंतवले आहेत. ते मला तुम्ही असंच देऊ इच्छिता, परंतु मी माझं मन हे सगळं नाही स्वीकारू शकत. मी कचरत आणि थोडासा घाबरत बोललो, कारण मनातून एक भीती होती. समीर, हे गिफ्ट आम्ही परत नाही घेऊ शकत. आम्हाला वाटतं की ही तुझी कुठेतरी सेटल व्हावास, तुझ्या करिअरचा ग्राफ उंच जावा, म्हणून तुला फक्त वाट दाखवत आहोत. बाकी काहीच नाही आहे. आम्हाला जर ते खरंच मनापासून ताई किंवा दादा मानत असशील तर तुला हे गिफ्ट स्वीकारावंच लागेल, आणि तेही मनापासून. रेश्माताई आश्वासक नजर देत बोलली, पण ताई, एवढं महागडं गिफ्ट मी नाही स्वीकारू शकत. मला नाही जमणार असं फुकट घेणं. मी अजूनच कचरत बोललो, कारण मला विश्वास बसत नव्हता. मनातून गहिवरून आलं होतं. ठीक आहे, मग मी काय म्हणतो ते नीट ऐक. तुला हे गिफ्ट फुकट तू घेतोय असं वाटत आहे ना? मग एक कर की, आता तू हे गिफ्ट घे आणि तुला जमतील तसे मला पैसे वापस कर. म्हणजे तुलाही वाटणार नाही की तू फुकट घेतलंय आणि आम्हालाही वाटणार नाही याच्या भविष्याचं पुढे काय. बघ, तुला विचार पटतो काय आणि योग्य तो निर्णय खूप विचार करून घे. राहुल दादा आश्वासक नजरेने पुन्हा म्हणाले. मला त्यांचं बोलणं अगदी मनापासून पटलं. मग मी ते गिफ्ट स्वीकारलंही. थोड्याच वेळात पार्टीही संपली.
दादांनी 2 दिवसानंतर माझी तिकीट बुक केली होती. मी सरळ आता मुंबईतून कोकणात येणार होतो, कदाचित स्वर्गनगरीत. 2 दिवस रेश्माताई बांधाबांध करत होती आणि मी चिंटू आणि माझे इतर सवंगडी यांना भेटून त्यांच्यासोबत संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत आणि दिवसभर रंश आणि रुपलसोबत फक्त वेळ घालवत होतो. मला रेशमी आठवणी मनात साठवून ठेवायच्या होत्या. 2 दिवस भुर्रकन उडून गेली. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी मी मुंबईही सोडली. चिंटू आणि इतर सवंगडी आणि राहुलदादा, रेश्माताई सगळे मला बाय करण्यासाठी स्टेशनला आले होते. शेवटी एकदाचा 1:05 वाजता ट्रेनने भोंगा दिला आणि ट्रेन मुंबईवरून कोकणात रवाना झालीसुद्धा. एक नवा प्रवास माझ्या आयुष्यात आला होता. शेवटी एकदाचे दुपारी 3 वाजता मी रत्नागिरी स्टेशनला उतरलो आणि माझा पुढचा प्रवास सुरू झाला. एकदा इथे आलो तो इथलाच झालो. कधीच मागे वळून एकदाही पाहिले नाही. एव्हाना ती वेळही आली नाही, कारण इथल्या निसर्ग सौंदर्यानं आणि प्रेमळ मधाळ माणसांमुळे मला मागे वळता आलेच नाही. त्यांनी कायम माझ्या मनाला भुरळ घातली. मला समीर इमानदार म्हणून खरी ओळख माझ्या कोकण कर्मभूमीतच मिळाली आहे. इथल्या मातीने मला मी जसा होतो तसाच घडवले आहे, तसा स्वीकारला आहे, जसा होतो तसा. अगदी मला कवटाळलं, मला गोंजारलं सुद्धा ह्या मातीनंच. हाच माझा भूतकाळ आहे. समीर थांबत थांबत बोलला, परंतु त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते. मनूच्या डोळ्यातही अश्रू होते. त्याने किती सहन केलंय, कोणत्या परिस्थितीतून मार्ग काढलाय हे जाणून तिच्या अंगावर काटा उभा राहिला होता. आई दरवाजाच्या मागे उभी राहून अश्रूंना फक्त वाट मोकळी करून देत होती. बाहेर हॉलमध्ये आकाशही मुसमुसत होता. त्याला ही कल्पना नव्हती आपल्या जिगरी मित्राने काय काय सहन केलं आहे, किती वेदना झेलल्या आहेत, यातना सहन केल्या आहेत. मनू मात्र समीरच्या जवळ जाऊन त्याला घट्ट बिलगून होती. आता यापुढे काही झाले तरी समीरच्या आपण साथ कदाचित कधीही सोडायची नाही, हे तिच्या मनाने अगदी पक्क केलं होतं. तिला माहिती होतं, प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कोणतंही नातं विश्वासाच्या धाग्यात घट्ट विणलं जातं आणि हाच विश्वास आता तिला कधीही चुकूनही ढळू द्यायचा मुळीच नव्हता. क्रमशः पुन्हा पुन्हा तुमचं सगळ्यांचं खूप धन्यवाद. तुम्ही जर शब्दनिशा मराठी ऑडिओवर नवीन असाल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप आणि खूप धन्यवाद. चला बाय.